कापसासारखे नरम, एकदम तोंडात विरघळणारे हलवाई स्टाईल नारळाचे लाडू ज्यांना आपण एकदम कमी वेळात तयार करणार आहोत. आज गणेश चतुर्थीचा 5वा दिवस म्हणून आजच्या दिवशी मी नारळाच्या लाडूंचा भोग प्रसाद करणार आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नारळाच्या लाडूची हलवाई स्टाईल एकदम परफेक्ट रेसिपी. नारळाचे लाडू हे लाडू तुम्ही कधीही उपवासासाठी, नवरात्रात किंवा अगदी केव्हाही इच्छा झाली गोड खाण्याची तरीही 20 मिनिटात तयार होणारे स्वादिष्ट, चविष्ट व सगळ्यांनाच व पाहता क्षणीच आवडणारे नारळाचे लाडू आज मी हलवाईची ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये नाही खवा आहे, नाही चासणी व नाही मिल्कमेड अशी रेसिपी सांगणार आहे. चला तर तुमच्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. एकदम झटपट होणारे नारळाचे लाडूची रेसिपी पाहण्या अगोदर मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट करायला विसरू नका. मस्त सुपर स्वादिष्ट नारळाचे लाडू बनवण्यासाठी रेसिपीला आपण सुरुवात करूया. चला तर मग एकदम छान असे मार्केट सारखे दिसणारे लाडू. चला तर मग इथे रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी इथे मी 1 कप सेट करून घ्यायचा आहे व त्याप्रमाणे आपल्याला पुढचे कामं करायचे आहे. आता मी इथं गॅसवर एक कढई घेतलेली आहे व त्या कढईमध्ये आपल्याला 2 चमचे हे तूप घालून घ्यायचे आहे. इथे आपल्याला जास्त तुपाची गरज पडणार नाही व त्यामध्ये आपण आता जो कप सेट करून घेतलेला आहे त्या कपाने आपल्याला इथं डेसिकेटेड कोकोनट म्हणजे नारळाचा जो सुखं आपल्याला खोबरं मिळतं ते इथे मी 3 कप घालून घेतलेलं आहे व आपल्याला इथे मस्तपैकी एकदम छान अगदी लो फ्लेमवर आपल्याला एकदम छान भाजायचं आहे व मस्त असं परतून सारखं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, एकसारखं भाजून घ्यायचं आहे व कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे. खोबऱ्याचा किस हा जरा नाजूक असतो त्याच्यामुळे अगदी थोडासा जरी गॅस वाढवला तर तो जळण्याची शक्यता असते. आता खोबऱ्याचा किस हल्ली सगळीकडेच अवेलेबल असतो व ह्या प्रकारची मिठाई सगळ्यांनाच आवडते. आता हा नारळाचा किस बघा हलका एकदम लो गॅसवर आपल्याला भाजायचा म्हणजे त्यातले तेल निघायला लागेल व छान असा खमंग वास येईल व एकदम नारळाचा फ्लेवर यायला सुरुवात होईल व आपल्या लाडूला पण एकदम छान अशी मस्त चव येईल व आपले लाडू देखील जास्त काळ टिकण्यास मदत होईल. कलर चेंज न करता व छान वास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. पहा इथे मस्तपैकी थोडी थोडी नारळाचा किस एकजीव होतो आहे व मस्तपैकी असं बाइंडिंग पण होत आहे व हलकासा कलर आपला इथं चेंज झालेला आहे. पहा एकदम छान असं मस्तपैकी एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा मोकळा मोकळा आणि एकदम छान असा बाइंडिंग पण होत आहे त्याला. पहा आता ह्या स्टेजला आपल्याला इथे 1.5 कप दूध घालून घ्यायचं आहे. म्हणजे 3 कप नारळाचा किस त्याला मी 1.5 कप हे दूध घालून घेत आहे. तोपर्यंत दुधामध्ये शिजवायचं आहे जोपर्यंत नारळाचा किस पूर्णपैकी दूध हे शोषून घेत नाही व आपल्याला एकदम छान असं बाइंडिंग येत नाही. हे आपल्याला लो गॅसवरच मस्तपैकी छान असं परतवून घ्यायचं आहे. आपले हे जे नारळाचे लाडू होणार आहे आपण हे फ्रीजमध्ये 15 दिवस देखील ठेवू शकतो. म्हणजे कोणत्या उपवासासाठी चालणारे किंवा सणासुदीला पण आपल्याला हे चालू शकतात किंवा कधीही आपल्याला गोड खाण्याची इच्छा झाली तरीही आपण लगेच काढून हे खाऊ शकतो. इतके छान मस्तपैकी आपल्याला हे लाडू तयार होतात. पहिल्याच प्रयत्नात होणारे हे, कारण इथे आपल्याला ना चासणी बनवायची गरज झंझट नाहीये. पहा एकदम समान भाजले गेले आहे ना आणि छान अगदी बाइंडिंग पण आलेले आहे. पूर्ण दूध आपले हे नारळाने शोषून घेतलेले आहे. एकदम बघा एकदम छान तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम छान असं मस्त बाइंडिंग आलेलं आहे. हे बघा असं एकसारखं आपल्याला बाइंडिंग आलेलं आहे. पहा एकदम छान आणि आपल्या नारळाचा अगदी म्हणजे कलर अगदी थोडासा चेंज झालेला आहे. आपल्याला पूर्ण चेंज नाही करायचा. मार्केटमध्ये कसे पांढरे पांढरे एकदम मस्त कापसासारखे आपल्याला हे लाडू दिसतात तसेच आपले हे लाडू तयार होणार आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त व्यवस्थित एकदम छान असं सगळ्या साईडने एकसारखं आपलं हे छान असं भाजलं गेलं पाहिजे. बघा किती सुंदर असं बाइंडिंग आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. बघा आता मी ह्या स्टेजला आपल्याला इथे 1 कप मी साखर घालणार आहे. तुम्ही साधी साखर देखील घालू शकता पण मी इथे बुरा साखर घातलेली आहे. म्हणजे साखरची जी तगार आहे ती घालून घेतलेली आहे. या साखरेच्या तगरेने आपल्या लाडूला एकदम सुंदर आणि एकदम छान अशी मस्त चव येते. आता एकदम मस्तपैकी आपल्याला सगळ्या साईडने आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ही साखर आहे ही पूर्ण आपल्या नारळाच्या किसाला एकदम छान असं मस्तपैकी पूर्ण किसाला हे साखर अशी छान अगदी लागली पाहिजे. पहा आणि आता थोड्या वेळाने आता ही जी साखर आहे ही थोड्या वेळाने ही पाणी सोडू लागेल. बघा आणि त्या पाण्यामध्ये आपला हा नारळाचा किस एकदम मस्त आणि छान असा मस्त शिजला जाईल. तुम्ही पाहू शकता. आता बघा इथं किती सुंदर असं नारळाचं किसाने एकदम साखरेचं पाणी देखील शोषून घेतलेलं आहे. एकदम सुंदर एकदम छान अशी चव येणार आहे. आणि बघा तुम्ही पाहू शकता बाइंडिंग पण किती सुंदर आलेलं आहे. पहा एकसारखं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे.
मस्त आपले हे लाडू देखील बांधले जाईल. पहा इथे हलवायची ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे आता. इथे बघा एकदम छान असं मस्त बाइंडिंग आलेलं आहे ना, एकदम मस्त. आता इथे आपल्याला हलवायची हलवाई आपल्याला जसे लाडू तयार करतात त्याप्रमाणे इथे मी आता 3 टेबलस्पून मिल्क पावडर टाकून घेत आहे. पहा तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता, पण जर हे टाकलं ना तर लाडूला बाइंडिंग पण खूप छान येतं आणि चव पण खूपच सुंदर लागते. कारण इथं ना आपण खवा वापरलेला आहे ना, काही नाही, तर एकदम खव्याची म्हणजे एकदम माव्याची टेस्ट येते. एकदम माव्याचे लाडू आपण खातोय असंच वाटतं आपल्याला इथे. तर आता इथं मिल्क पावडर व्यवस्थित छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची आहे. एकदम मस्तपैकी छान असं बाइंडिंग येईल. पण तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल ना, तर अशा वेळेस तुमच्याकडे जर काजू असेल तर ते मिक्सर मधून छान मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे व ती पावडर तुम्ही यामध्ये टाकू शकतात. वर ती पण जर नसेल ना, तर जे आपण दूध गरम करतो ना, त्यावर जी थंड झाल्यानंतर जी साय येते त्या साईचा देखील तुम्ही वापर करू शकतात. एकदम मस्त बघा किती छान अगदी. बघा साखरेने पण म्हणजे साखरेचं पाणी पण देखील नारळाने शोषून घेतलेलं आहे आणि मिल्क पावडर पण आपली मस्तपैकी एकजीव झालेली आहे आणि सुंदर असं बाइंडिंग आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही एकदम मस्त झालेलं आहे. इथे आपल्याला जास्त ओव्हरकुक करायचं नाहीये व इथे मी हातामध्ये थोडंसं अगदी घेऊन हातामध्ये बघा एकदम थोडासा असा तुकडा घेऊन पाहते आहे. एकदम छान मस्त बाइंडिंग होत आहे. आता इथे अगदी 1 मिनिटभर पुन्हा आपल्याला छान मस्त परतवून घ्यायचं आहे. ओव्हरकुक करायचं नाहीये आपल्याला इथे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये कलर देखील टाकू शकता अगदी थोडंसं कोमट झाल्यानंतर. पण मी इथे तसेच पांढरेच लाडू ठेवणार आहे. बघा एकदम मस्त झालेलं आहे. एकदम छान असं बाइंडिंग पण आलेलं आहे. आता मात्र इथे मी एका प्लेटमध्ये हे सगळंच्या सगळं असं व्यवस्थित सगळं मिश्रण मी हे काढून घेणार आहे व छान अगदी थंड करायचं. थंड म्हणजे एकदम थंड नाही करायचं, अगदी कोमट करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला लाडू व्यवस्थित बांधले जातील. पहा एकदम कोमट झालेले आहे. आता आपल्याला याचे लाडू वळवून घ्यायचे आहे. तर तुम्ही एखाद्या चमच्याच्या मापाने म्हणजे सारखे एकसारखे असे लाडू येण्यासाठी लाडू होण्यासाठी एकसारखे दिसण्यासाठी तुम्ही कोणताही स्पून वगैरे वापरून त्या मापाने तुम्ही हे मिश्रण हातात घेऊन लाडू वळू शकता. पण मी इथे तसेच घेतलेले आहे मिश्रण अगदी थोडं एकसारखं. बघा आता हे लाडू एकदम छान वळले जात आहे. बघा किती छान मस्त हाताने पण हातावर एकदम छान फिरवायचे आहे. व मार्केटमध्ये बघा त्यावर अगदी खोबऱ्याचा किस जो आपल्याला दिसतो ना, तसाच हा खोबऱ्याचा किस आपल्याला लावून घ्यायचा आहे. बघा दिसतायत ना मार्केट सारखे एकदम सुंदर. पहा मी आता तुम्हाला अजून एक बनवून दाखवत आहे. पहा एकदम छान होतात. आता मी तुम्हाला पुन्हा एक असा छान मस्तपैकी एक लाडू बांधून दाखवत आहे. एकदम छान म्हणजे अजिबात त्रास होत नाही. एकदम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरणारे हे लाडू आणि झटकीपट होणारे आपले हे लाडू तयार होतील. पहा मी हा दुसरा पण लाडू तुम्हाला वळवून दाखवत आहे. एकदम छान आणि मस्त होतात एकदम. आता पुन्हा याच्यावर आपल्याला खोबऱ्याचा किस हा टाकून घ्यायचा आहे. एकदम सुंदर एकदम मार्केटमध्ये जसे मिळतात ना तसेच हे आपले लाडू तयार होत आहेत. तुम्हाला जर इथे वेलची पावडर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकतात. पण इथे मला नारळाचाच स्वाद आला पाहिजे म्हणून मी इथे काही वेलची पावडरची टाकलेली नाहीये. बघा आपले हे सगळे लाडू मस्तपैकी असे वळून झालेले दिसतात ना सुंदर एकदम मार्केटमध्ये असेच मिळतात ना. बघा किती मस्त असे तयार झालेले आहे. आता तुम्हाला मी यातलाच एक लाडू असा तोडून दाखवते. एकदम कापसासारखे मऊ लुसलुशीत इतके सुंदर असे आपले हे लाडू तयार झालेले आहे. बघा आतमधलं स्ट्रक्चर पण किती सुंदर दिसत आहे. पाहता क्षणीत अगदी खाण्याची इच्छा होते. तर एकदा नक्की तुम्ही हा लाडू बनवून बघा. तुम्हाला खूपच आवडेल. एकदम परफेक्ट आपले असे लाडू तयार झालेले आहे. एकदम नरम मुलायम. पण ह्यात दूध वापरलेले असल्यामुळे तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता. नक्की ही रेसिपी करून बघा. तुम्हाला खूपच आवडतील हे नारळाचे लाडू. मला कमेंट करा व कसे वाटले मला हे नक्की सांगा. एकदम गोड दिसणारे हे लाडू नक्की करा. चला तर मग धन्यवाद.